आहे तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूरला. चला तर मग. आम्ही 6 वाजता घर सोडलेले उर्शे इथून तळेगाव दाभाडे पुणे आणि आता आपण थेट जाणार आहे कुठे जाणार आहे? तुळजापूरला जाणार आहे आणि मध्ये जे जे काय होईल मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज तारीख आहे 20 मे 2026. चला तर मग. आत्ता आहे ना 6:15 वाजलेले आहेत आणि आम्ही पुण्यातून थोडंसं पुढं आलेलो आहे आणि भूक लागली आहे तर थांबलो आहे नाश्ता करायला. मस्त इडली वगैरे खायचा प्लॅन चालू आहे आमचा. आता एकदा नाश्ता करून घेऊया म्हणजे आपण परत लागूया आपल्या प्रवासाला. आपला नाश्ता करून झालेला आहे आणि इडली एकदम मस्त होती. कशी वाटली तुला मम्मी इडली? आता बघा अख्ख्या व्हिडिओत मम्मीला आपण प्रश्न विचारणार, मम्मी म्हणा मस्त, छान, सुंदर. आता आम्ही आलेलो आहे तुळजापूरमध्ये आणि आम्ही चाललोय चालत तुळजाभवानी मंदिराकडं. आम्ही इथं गाडी लावलेली आहे आणि खूप जास्त प्रमाणात ऊन आहे, भयंकर असं ऊन आहे. आणि सार्थक फोन विसरलाय म्हणून पप्पा गेलेत गाडीतून फोन आणायला. आम्ही गाडी खूप पुढं लावली आहे आणि आता आम्हाला खूप खाली चालत जायचं आहे. आता आपण जेवू सुद्धा आणि पायासुद्धा पुढं. तर मला माहीत नाही मंदिराच्या आतमध्ये आपल्याला फोन घेऊन जाता येतो का नाही. अगर घेऊन जाता आला ते मी नक्की तुम्हाला सगळं दाखवेल. अगर नाही आला तर जेवढं होईल तेवढं तर तुम्हाला दाखवीलच मी. ते चप्पल स्टँड आहे तर आम्ही चप्पल वगैरे काढलेली आहे. त्यांनी पैसे घेतले का? नाही, पैसे वगैरे काही घेतलेले नाही आहे चप्पल ठेवायला. आणि इथं खूप सारे लोकांनी अशाच चपला काढून फेकलेल्या आहेत आणि चपलांवरून असं वाटतंय का खूप जास्त गर्दी आहे. तर बघू आता केवढी गर्दी आहे. तुम्हाला मी चपला दाखवते. इथं एवढ्या चपला लोकांनी काढून फेकलेल्या आहेत पण आपण आपल्या चप्पल स्टँडमध्येच ठेवलेले आहे कारण तिथं पण फ्रीच आहे. मग लोकांनी इथं का टाकलेत काही माहीत नाही आपल्याला. आम्ही आता कल्लोळच्या पाण्यामध्ये हातपाय तोंड धुतलेले आहे आणि आता आम्ही थेट जाणार आहे देवीच्या पाया पडण्यासाठी. इथं खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि आता तिकडं पण किती गर्दी असं सांगता येत नाही. आपल्याला किती टाईम लागेल ते पण सांगता येत नाही. पण लेट्स गो. आता आपण डायरेक्ट जाऊया मंदिराकडं. श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही चाललोय मुखदर्शन घ्यायला आणि खूप आतमध्ये फिरून आल्यानंतर आम्ही इकडं मुखदर्शन घ्यायला आलेलो आहे. गर्दी तर प्रचंड दिसतीये. आता हरवेळेसप्रमाणे आम्ही एकतर थांबू तिथं पळून जाऊ. पण एवढ्या लांब आल्यानंतर पळून जाणार आहे का नाही, पळून जाता येणार आहे का नाही सांगता येत नाही. लाईन दाखवतो तुम्हाला. लाईन बघू शकता तुम्ही, एवढी लाईन आहे आणि हे एवढीच असणार. अजून मला वाटतं तर
आपण मेन दर्शनाला नाही थांबते कारण की गरमीच खूप जास्त गर्दी येतात. तर आपण खाली चाललोय मुख्य दर्शनाच्या लाईनीला. आता मुख्य दर्शन करायचा प्लॅन झालेला आहे आणि मुख्य दर्शनाला पण फार गर्दी दिसते. ठीक आहे, बघूया. मी इथे एक गोष्ट नोटीस केली की आपल्या इथं कसं इंग्लिश मराठी हिंदीत लिहिलेलं असतं, तर इथे ना कन्नडीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि तुम्ही इथं गर्दी बघू शकता. हा दुसरा मजला आहे जो तुम्हाला आजवर दाखवला तो पहिला मजला होता. पहिल्या मजला एवढी गर्दी आहे, दुसऱ्या मजला एवढी गर्दी. आता तिसरा बघू. आपण तुम्ही जर माझा आळंदीचा ब्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्हाला कळेल की किती गर्दी होती. तर तशीच गर्दी पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला. पैसा हे क्या आहे, एवढी गर्दी कुठून आली? आता तर नवरात्री सुद्धा नाही आहे तरी सुद्धा एवढी गर्दी आहे इथं. तर बघू आमचं काय ठरतंय, लाईनीत लागतोय का नाही. मुख्य दर्शनला एवढी गर्दी तर नाही दिसत आहे, म्हणजे गर्दी तर आहे पण एवढी नाही दिसत आहे. तर बघू एखाद वेळ आपण लागणार आहे इथं दर्शनासाठी. आम्ही आता फुल गर्दीत अडकलोय. मस्त कूलर लावले त्याच्यामुळे आम्हाला थांबता आले अजूनपर्यंत. आणि मुखदर्शन करायला आलंय पण ते पण जड जातं. दर्शनाला आलोय पण खूप जास्त गर्दी त्याला सुद्धा. अजून वर पण लाईनी जात आहेत, कसं होईल आमचं? तर जवळपास 1 तासानंतर आपण जवळपास हॉटेलमध्ये येत आलोय. आणि फुल गरमीनंतर ना आता इथे कुठे व्हेंटिलेशन चालू झालेत. हळूहळू आता गरमी जरा थोडी कमी झाली आहे. आणि ही पांगळे आखी तिची व्लॉगिंगची क्षमता संपली आहे. तिच्या पोट्या मारण्यासाठी मी व्लॉगिंग करतोय. आपलं 1-2.5 तासानंतरून दर्शन झालेलं आहे आणि मला त्याच्यामध्ये चक्कर पण आलेली आहे मस्त. आणि मस्त दर्शन पण झालेलं आहे. बरं सामान पडले नाही ते लोकांमध्ये पडले असतील. तिथं आम्ही एक ऐकलं होतं का ते फिरणारा दगड असतो की आपण आपल्या मनात काय आपण बोलायचं ते होईल का नाही ते दगड ठरवतो वळून. हां, तर आपण आता त्या दगडाकडे चाललेलो आहे. आधी ते फ्री होतं म्हणजे सगळे ट्राय करायचे, पण आता सध्या त्याच्या फीज घेतात असं ऐकलंय. आता जे काय खरं आहे आपण तिकडेच जाऊन बघूया. मग आम्हाला कधी माहिती नाही असं काय म्हणतात. हे काय रे? आपण निघालोय आता मंदिराच्या बाहेर आणि आपल्याला पूर्ण 2 तास लागलेत. 2 वाजता एंट्री केली होती लाईन लागायला आणि आता 4 वाजलेत आणि आपण बाहेर निघलोय. आता काहीतरी खाऊ पिऊ आणि माझी हालत खराब आहे, खूप खराब. जर तुम्ही फक्त तुळजापूरचाच ब्लॉग बघायला आले असाल तर आपली तुळजापूरचा ब्लॉग इथं संपतोय. आणि जर तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर तर चला मग आता आपण जाऊया अक्कलकोटला.